शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, यावर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे. आज 5व्या दिवशी सुद्धा उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचं अक्षरशः वाभाडे काढले आहेत. वाभाडे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी सगळे कायदे नियम कसे गुंडाळून ठेवले गेले, म्हणजे हे निवडणूक आयोगानं हे सगळं काय काय केलं, हे सगळं कपिल सिब्बल यांनी आज 5व्या दिवशी सुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. आजचा युक्तिवाद सुद्धा अत्यंत जोरदारपणे झालेला आहे कपिल सिब्बल यांचा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूनं. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज म्हणजे खरं आज 5वा दिवस आहे या सुनावणीचा, त्यामुळं आज त्यांचा युक्तिवाद संपेल अशी तशी बघितलं तर सगळ्यांना अपेक्षा होती. पण आता यापुढे सुद्धा कपिल सिब्बल युक्तिवाद आपल्या सुरूच ठेवणार आहे. कपिल सिब्बल यांच्या दमदार युक्तिवादामुळे निवडणूक आयोग पुरता घेरला गेलेला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना देऊन टाकायचीच कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही मार्गाने, असं निवडणूक आयोगाने आधीच ठरवून टाकलं होतं आणि त्याप्रमाणे रस्ता तयार करण्यात आला आणि एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना देण्यात आली. हे सांगताना कपिल सिब्बल यांनी अनेक महत्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला अडचणीचे ठरणारे अनेक मुद्दे एकामागून एक जो तो मुद्दा निवडणूक आयोगाला अडचणीत आणणारा असाच दिसत होता. यातला एक मुद्दा तर बघा, अत्यंत महत्वाचा असा ठरलेला आहे. निवडणूक आयोगानं पक्षाची घटना किंवा माहितीची शहानिशाही केली नाही आणि तरीही त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाला पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की नाही हे ठरवायचा मुळे अधिकारच नाही, असं देखील कपिल सिब्बल यांनी आजच्या आपल्या युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे. आज त्यांनी एक मोठा कायदेशीर मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि हाच मुद्दा निवडणूक आयोगाला आणि पर्यायानं एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणारा ठरू शकतो. नोटीस दिल्याशिवाय निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकत नाही आणि आम्हाला तर तशी कोणती नोटीसही दिली गेली नाही. एवढा मोठा दावा कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये केला. आजचा युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची मोठी चूक ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. पण या एका मुद्द्यामुळे म्हणा किंवा एका चुकीमुळे म्हणा एकनाथ शिंदे यांची सुद्धा आता मोठी अडचण होणार आहे. शिवाय निवडणूक आयोग गरज पडली तर पक्षाची नोंदणी रद्द करू शकतो, पण एखादा पक्ष असाच उचलून तो दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. निवडणूक आयोगानं कोणतीही पूर्वसूचना न देता निष्कर्ष काढला, याचा फायदा शिंदे गटाला झालेला आहे. एका खटल्याचा संदर्भ देत या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाचं हे सुद्धा निदर्शनाला आणून दिलं, उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं असलेला हा निकाल शिंदे गटाला फायदा मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याच विरोधामध्ये वापरला गेला, असंही कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाच्या दरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. बघा, सलग सुनावणीचा आजचा 5वा दिवस होता. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे आणि त्या दिवशी सुद्धा कपिल सिब्बल हेच आपला युक्तिवाद पुढे सुरू ठेवणार आहेत. आणि मग सिब्बल यांचा युक्तिवाद जेव्हा संपेल त्याच्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू होईल. उद्धव ठाकरे शिवसेनेचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाचे वकील त्यांच्या वतीनं त्यांच्या बाजूचा युक्तिवाद सुरू करतील. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या असंख्य चुका आपल्या युक्तिवादामध्ये या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाला दाखवून दिलेल्या आहेत आणि या चुका जाणीवपूर्वक करण्यात आल्या असल्याचं सुद्धा त्यांनी सूचित केलेलं आहे. म्हणजे हे सगळं निवडणूक आयोगानं हे सुरुवातीपासूनच सगळं ठरवून केलेलं आहे
असं या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे शिवसेनेला कसलीही नोटीस न देता घेतलेला निर्णय निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी मात्र मोठ्या अडचणीचा ठरू शकतो. मंगळवारच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल आणखी काय काय वाभाडे काढतायत, आणखी कोणाकोणाचे किती कसे कपडे फाडतायत याची उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे. पाहूया मंगळवारी आणखी काय काय होतंय ते. तोपर्यंत मित्रांनो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा तर असतेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.